हा खाऊ साहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता. उद्धव ठाकरे देव माणूस आहे, पण माझं लक्ष नैवेद्याकडे आहे. कधी एकदा खातोय. खासदार झाला आणि 100 कोटी रुपये फायदा मिळवला आणि 100 कोटीला विकला गेला. हा धंदा है लेकिन गंदा है, हे लक्षात घ्या आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. हा खाऊ साहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता. हा शुभ शकुन आहे. 3 वेळा साईबाबांची शपथ घेतली आणि 100 कोटींना विकले गेले. हा भाऊसाहेब नाही, खाऊसाहेब आहे. एकदा गद्दारी केली, नंतर माफी मागून परत आला आणि खासदार झाला, पण आता पुन्हा 100 कोटींना विकला गेलाय. आता तुला पुन्हा लोकसभेचं तोंड पाहायला मिळणार नाही, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. शिर्डीत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली आणि भाऊसाहेब वाकचौरे बॅकफुटला गेले. शिर्डीच्या साई संस्थांमध्ये झालेले घोटाळे, खोट्या शपथा आणि पैशांची लालच या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. पण काय आहे साई संस्थांमधला घोटाळा? भाऊसाहेब वाकचौरे यांनी फक्त पैशांसाठी उद्धव ठाकरेंना सोडलं का? आणि असं कोणतं कारण होतं की भाऊसाहेब वाकचौरे यांना शिंदेच्या शिवसेनेत जावं लागलं? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच चळवळीचा इतिहास असलेला मतदारसंघ राहिलाय. गद्दारी या मतदारसंघाला कधीही सहन झालीच नाही. म्हणून 2014ला भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटाला सोडून काँग्रेसकडून निवडणूक लढवली, तेव्हा मतदारांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. 2024ला वाकचौरे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत आले आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आणि शिवसैनिकांनी पुन्हा एकदा विश्वास टाकून लोकसभेला निवडून दिल्यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय वृत्ती दाखवली आणि बंडखोरी करून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी मतदारसंघात सभा घेत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि जुन्या वादग्रस्त प्रकरणांची चीरफाड केली. शिर्डीतील भव्य जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार वाकचौरेंचा समाचार घेताना त्यांना खाऊ साहेबाचा नवा टोमणा दिलाय. उद्धव ठाकरे म्हणे देव माणूस आहे. अच्छा, मग आता तुम्ही सुद्धा सांगा. आज मी शिर्डीमध्ये बसलोय, आत्ता जाऊन आलो, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो. मंदिरात गेल्यानंतर तुमचं लक्ष साईबाबांकडे असतं का नैवेद्याकडे असतं? तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता का नैवेद्य खायला जाता? हा खाऊ साहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता. म्हणजे उद्धव ठाकरे देव माणूस आहे, पण माझं लक्ष नैवेद्याकडे आहे. कधी एकदा खातोय. उद्धव ठाकरेंनी थेट आरोप केलाय की काही लोकांच्या रक्तात आणि नसानसातच बेईमानी असते. त्यांना कुठल्याही पक्षात गेलं तरी फक्त ओरबाडण्याची, खाण्याची आणि स्वतःच्या स्वाभिमानाचा सौदा करण्याची जुनी सवय लागलेली आहे. 2009 मध्ये शिवसेनेत असताना पहिल्यांदा बंडखोरी करून भाऊसाहेब वाकचौरे हे काँग्रेसमध्ये गेले. तिथं डाळ शिजली नाही, भाजपात गेले. तिथं तिकीट मिळालं नाही म्हणून पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष लढले आणि निवडणुकीत हारले. आणि तिथंही जमलं नाही म्हणून पुन्हा मातोश्रीवर येऊन लोटांगण घातलं आणि 2024ला ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडून आले. आणि आता 2026 मध्ये मतदारांचा विश्वासघात करून पुन्हा शिंदे गटात सामील झाले. हा वाकचौरेंचा राजकीय इतिहास असल्याचं उद्धव ठाकरेंनी शिर्डीच्या जनतेला सांगितलं. ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा माणूस केवळ वैयक्तिक खासगी निधी लाटण्यासाठी आणि खाण्यासाठीच पळालाय. या खाऊसाहेबांना पुन्हा कधीही पक्षात घेणार नाही. हे गद्दार खासदार पुन्हा मतदारसंघात दिसले तर जनतेनं त्यांना सोडता कामा नये, असं थेट आदेशच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेत. उद्धव ठाकरे सोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर सभेत उघडपणे आरोप केलाय की वाकचौरेंना लोकांनी फुकटात निवडून आणलं होतं. मात्र मुंबई आणि दिल्लीच्या खोके बहादरांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी स्वतःला तब्बल 100 कोटी रुपयांना विकून घेतलाय. यामध्ये 15 कोटी रुपयांची रक्कम पक्षांतरापूर्वीच मोजण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. तर तिकडे 2024ला भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी थेट आरोप केलेत. वाकचौरे यांनी केवळ राजकीय कारणासाठी पक्ष बदललेला नाही, तर मुंबई मेट्रो प्रकल्पातील तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचं वैयक्तिक टेंडर आणि कंत्राट स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय, असा थेट आरोप रुपवते यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी लावलेला खाऊसाहेब हा शिक्का, संजय राऊतांनी केलेले 100 कोटींचे आरोप आणि टेंडर घोटाळ्याचे दावे यामुळे शिर्डीचं राजकारण आता अत्यंत टोकाला पोहोचलंय. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शासकीय निधी हवा म्हणूनच महायुतीसोबत गेलो असा बचाव केला असला तरी ठाकरेंनी त्यांच्यावर लावलेली खाऊसाहेब ही उपाधी पुसणं आता त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या कठीण जाणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की मी 2 वर्षात 400 कामं केली आहेत. शिर्डी मतदारसंघातील सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न निळवंडे धरणाचं पाणी हा आहे.
धरण भरलेलं असलं तरी मुख्य कालवे आणि वितरण चारींचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता आणि श्रीरामपूरच्या काही भागात शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत आजही पाणी पोहोचलं नाहीये. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रश्न केवळ संसदेत कागदावरच राहिलाय. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असूनही शिर्डीला जोडणारे रेल्वेचे जाळे पायाभूत सुविधांअभावी रखडलेले आहेत. खासदार भाऊसाहेब वागचौरे मतदारसंघात 400हून अधिक विकास कामं केल्याचा डांगोरा पिटतात. मात्र संसदेच्या अधिकृत पोर्टलवर शासकीय आकडेवारी काही वेगळीच कहाणी सांगते. 14.5 कोटी रुपयांचा निधी भाऊसाहेब वागचौरे यांना मिळाला. त्यातला फक्त 71.3 लाख रुपये म्हणजेच एकूण निधीच्या फक्त 5% निधी त्यांनी वापरलाय. शासकीय नोंदीनुसार त्यांनी सुचवलेल्या 137 कामांपैकी जिल्हा प्रशासनानं 83 कामांना मंजुरी दिली होती. त्यातील फक्त 2 कामं पूर्ण झाल्याचं रेकॉर्डवर दिसतंय. 95%हून अधिक निधी पडून असताना खासदार 400 कामांचा दावा कसा करतात असा सवाल आता जनतेनं उपस्थित केलाय. त्यामुळे विकासासाठी सत्तेत गेलो हा भाऊसाहेब वागचौरे यांचा शब्द जनतेनं सोशल मीडियासह सगळीकडे नाकारलाय. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात थेट हल्ला चढवत वागचौरेंचा उल्लेख भाऊसाहेब नव्हे तर खाऊसाहेब असा केलाय. वारंवार पक्ष बदलण्याच्या त्यांच्या जुन्या इतिहासाची आठवण करून दिल्यानं जनतेमध्ये त्यांची संधी साधू अशी प्रतिमा झाली आहे. शिर्डी हे साईबाबांची पवित्र भूमी असून इथं श्रद्धा सबुरीला महत्व आहे. संजय राऊत आणि ठाकरे गटानं दावा केलाय की वागचौरेंनी पक्षात राहण्यासाठी साईबाबांची खोटी शपथ घेतली होती. ठाकरेंनी या सभेमध्ये मतदारांच्या धार्मिक आणि भावनिक भावनांना हात घातल्यामुळे शिर्डीतील स्थानिक मतदारांमध्ये वागचौरेंविषयी नाराजी पसरली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वागचौरे हे केवळ शिवसेनेच्या मतांवर नाही, महाविकास आघाडीच्या बळावर निवडून आले होते. ठाकरेंच्या सभेमुळे या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता वागचौरेंच्या विरोधात पूर्ण ताकदीने एकवटतील, ज्यामुळे आगामी काळात त्यांचं राजकीय करिअर धोक्यात येऊ शकतं. ठाकरेंनी सभेतून थेट आवाहन केलंय की आपला खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका. या आक्रमक भूमिकेमुळे शिर्डी मतदारसंघातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्ते संतप्त झाले असून वागचौरेंना मतदारसंघात फिरताना आणि शासकीय कार्यक्रम घेताना विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. थोडक्यात सांगायचं तर उद्धव ठाकरेंच्या या सभेनं शिर्डीत वागचौरेंच्या विरोधात गद्दारी विरुद्ध निष्ठा असं वातावरण तयार केलंय, ज्याचा थेट फटका त्यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीला बसू शकतो. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.